नमस्कार मित्रांनो, ASW गुरुजीमध्ये आपले स्वागत। आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 15 चे विश्लेषण पाहणार आहोत। या भाग क्रमांक 3 मध्ये आपण गणित या घटकाचे विश्लेषण सविस्तरपणे पाहणार आहोत। जे काही प्रश्न आपणास कठीण गेले त्याचं विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा मी प्रयत्न करीत आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे जे काही तुम्हाला गणित आले नाही त्याचं या व्हिडिओच्या माध्यमातून समस्या तुमच्या सोडवल्या जातील मित्रांनो। तर गणित या घटकातील पहिला प्रश्न होता 3.457 चा वर्ग वजा 2.543 चा वर्ग भागिला 3.457 वजा 2.573 बरोबर किती। मित्रांनो, हे गणित सोडवायचं कसं ते पाहूया। पहा मित्रांनो, याला आपल्याला असं लिहिता येईल 3.457 अधिक 2.543 एका कंसात आणि दुसऱ्या कंसात 3.457 वजा 2.543। कारण a वर्ग वजा b वर्ग आपण काय करतो, एका कंसात a अधिक b करतो आणि एका कंसात a वजा b। याचाच अर्थ आपण याला a जर गृहीत धरलं, याला b जर धरलं तर a अधिक b आणि a वजा b भागिला 3.457 वजा 2.573। आता पहा, हे कटले, राहिले किती मित्रांनो? तर 3.457 अधिक 2.543 याची बेरीज करा। याची बेरीज किती होती मित्रांनो? 6। म्हणजेच किती झाली ते 6 बेरीज। पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल। त्यानंतरचं एक गणित पहा। एक जीप एक कारचा पाठलाग करीत आहे। जीप कारचा पाठलाग करत आहे, जी जीपच्या 5 किमी पुढे आहे, 5 किलोमीटर पुढे आहे। त्यांचे अपेक्षित वेग जे आहे ते 90 किमी तास आणि 75 किमी तास आहे। म्हणजे जीप जी आहे ती 90 किमीने जात आहे आणि कार 75। तर जीप कारला किती वेळात पकडेल? जीपला क्रॉस करण्यास लागणारा कालावधी बरोबर पहा, दोघातील अंतर भागिला वेगातील फरक गुणिला 60 मिनिट। आता दोघातील अंतर किती आहे? तर 5 किमी आहे आणि वेगातील फरक किती आहे? 90 किमी आणि 75 किमी, म्हणजे 90 वजा 15 75 गुणिला 60। आता पहा, 5 90 मधून 75 गेले, 15 राहिले गुणिला 60। 15 एक 15, 15 चौक 60, म्हणजेच 5 गुणिला 4 म्हणजेच 20 मिनिट लागेल मित्रांनो। किती लागेल? 20 मिनिट। काय करायचं, दोघातील अंतर पाहायचं किती आहे, 5 किमी, आणि दोघातील वेगातील फरक काढायचा आणि कालावधी, कारण इथे किमी तास आहे ना, त्यामुळे इथे 60 मिनिटं द्यायची आणि हे तुम्हाला 20 मिनिटं उत्तर निघेल। म्हणजे जीप कारला किती वेळात पकडेल? तर 20 मिनिटात, म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल। त्यानंतरचं गणित पहा। 1/8 मध्ये 1/8 किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज 5 येईल। 1/8 मध्ये 1/8 किती मिळवावे म्हणजे बेरीज 5 येईल। पहा मित्रांनो, इथे गणित सोडवायचं कसं। 1/8 मध्ये 1/8 किती वेळा म्हणजेच गुणाकार मिळवावे म्हणजेच बेरीज 5 येईल। आता मित्रांनो, इथे पहा, x/8 आणि 5 हे जर इकडे गेले तर 1/8 येईल वजा। आता इथे पहा, जर 1/8 इथे 8 पंच 40, 40 वजा 1 8, म्हणजेच इथे 1/8 बरोबर 39/8 येईल। आता इथे पहा, x बरोबर 39/8 हे इथे भागीला इकडे गेल्यावर काय होईल? गुणिला होईल। म्हणजेच इथे 8 एक 8, 39 उत्तर येईल।
म्हणजेच इथे उत्तर किती येईल? पर्याय क्रमांक 3 उत्तर अपेक्षित आहे. म्हणजे 1/8 मध्ये 1/8 किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज 5 येईल? ते 39 वेळा. एका घनाची बाजू 2 मीटर आहे, ती 4 मीटर केल्यास त्या घनाचे घनफळ किती पटीने वाढेल? पहा, हे घन आहे, याची बाजू किती आहे? 2 आहे. ती आपण आता किती केली? 4 केली. ही किती केली? 4 केली. तर घनाचे घनफळ किती पटीने वाढेल? आता पहिल्या घनाचे घनफळ किती होईल? 2चा घन म्हणजेच किती? 8. आणि जे 4 किमी केल्यास म्हणजे आता इथे 4 किमी झालं, याचं घनफळ किती होईल? तर 64. पहिल्या घनाचं घनफळ किती आलं? 8. दुसऱ्या घनाचं घनफळ 64 आलं. म्हणजेच इथे त्या घनाचे घनफळ कितीने वाढेल? 8 64. म्हणजेच किती पटीने वाढलं मित्रांनो? 8 पटीने. पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल. त्यानंतरचं गणित पहा. 6.4 मीटर लांब, 60 सेमी रुंद व 5 मीटर उंचीची भिंत बांधण्यासाठी 20 सेमी लांब, 15 सेमी रुंद व 8 सेमी जाडीच्या किती विटा लागतील? पहा मित्रांनो, हे गणित सोडवायचं कसं? आपल्याला भिंत बांधायची 6 मीटर लांब, 60 सेमी रुंद आणि 5 मीटर उंच. म्हणून इथे पहिले 6.4 मीटर म्हणजेच किती मित्रांनो? तर 640 सेंटीमीटर गुणिला 60 गुणिला 5 मीटर म्हणजेच 500 सेमी. का घेतलं? कारण इथे सेमीमध्ये आहे सगळे. आता इथे 60 जशाल तसे का घेतले? की इथे सेमी आहे. पहा, 6.4 मीटरचे सेंटीमीटरमध्ये 640 सेंटीमीटर झालं, 60 सेमीच आहे, आणि 5 मीटरचं 500 सेमी झालं. नंतर 20, 15 आणि 8. पहा, इथे 20 जर भाग दिला तर 0 0 कटले आणि इथे किती राहिले? तर 32. 15 1 15, 15 चौक 60, 8 1 8, 8 चौक 32. म्हणजे राहिले किती मित्रांनो वरी? 4 गुणिला 4 गुणिला 500. आता इथे पहा, 4 चौक 16, 16 गुणिला 500 म्हणजे 16 पंच 80 आणि हे 2 शून्य. किती झाले मग? 8000. म्हणजे किती हजार विटा लागतील? तर 8000 विटा लागतील. हे लक्षात ठेवा. काय करायचं? याने भाग द्यायचा. त्यानंतर 55 नंबरचं गणित पहा. 3/15 गुणिला x/27 गुणिला 9/21 बरोबर 5/13. तर x ची किंमत किती? पहा मित्रांनो, या गणितात आपण काय काय कमी करू शकतो ते पाहूया. पहिले 9 1 9, 9 त्रिक 27. त्यानंतर 3 1 3, 3 1 3 कटले. म्हणजे राहिले किती ते पाहूया. x बरोबर 5/3. आता हे सगळे अंक छेदामध्ये आहेत, ते आपण तिकडे अंशात जाईल. म्हणजे 21 गुणिला 15 हे काय कुठं जाईल? अंशात जाईल. x बरोबर 3 1 3, 3 7 21. आता इथे 5 गुणिला इथे 7 गुणिला 15 म्हणजेच किती? 105. x बरोबर याचा जर गुणाकार केला तर 5 5 25 आणि 5 1 5 म्हणजेच किती झाले? 525 उत्तर येईल मित्रांनो. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल x ची किंमत. त्यानंतर ABCD चौरस आहे. ABCD काय? चौरस आहे. BC 7 आहे. BC 7 दिलेली आहे, हा चौरस आहे. आणि CE 25 आहे. हे CE किती आहे? 25 आहे. तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा म्हणते. आता रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढायचं म्हणल्यावर ही बाजू किती राहील? तर ही राहील मित्रांनो, जी बाजू BC आहे, BC किती आहे? 7 आहे. म्हणजे DC किती राहील? 7.
आता सीई किती रे दिलेली आहे आपल्याला 25. म्हणजेच इथे काय होईल की DC 7 आहे, सीई 25 आहे. तर इथे कोणता सूत्र वापरावं लागेल आपल्याला? पायथागोरसचं प्रमेय. मग पायथागोरसचं प्रमेय काय सांगते? कर्णाचा वर्ग बरोबर उरलेल्या 2 वर्गाची बेरीज, म्हणजे 7चा वर्ग आणि इथे डीईचा वर्ग. आता डीई किती होईल? डी काढायचं आहे आपल्याला. मग कर्ण किती? 25. 25चा वर्ग, 25चा वर्ग आणि 7चा वर्ग अधिक डी. ठीक आहे. आता 25चा वर्ग 625 आणि 49 बरोबर डीईचा वर्ग. आता 625 मधून 49 गेले तर किती राहिले? 576. हे डीई. म्हणजेच डीई बरोबर किती होईल मित्रांनो? 24. डीई किती होईल? 24. आता आपल्याला यार ही झाली 24. आता इथे या रेखांकित भागात क्षेत्रफळ काढायचं, म्हणजे या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढावं लागेल. म्हणजे त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र असते? 1/2 पाया गुणिला उंची. पाया गुणिला उंची. मग 1/2 पाया किती आहे? तर 7 आहे. उंची किती आहे? आता आपण काढले ते 24. बे एक बे आणि ते 12 भाग गेला. म्हणजेच 7 गुणिला 12, 12 7 84. सेमी आणि ते सेमीमध्ये दिलेलं आहे. तर पर्याय किती आलं उत्तर आपलं? 84 आलं. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. त्यानंतरचं गणित पहा. 3.5 किलोग्रॅम बरोबर किती डेसिग्रॅम? आता इथे किलोग्रॅम विचारले, म्हणजेच इथे किलोग्रॅम, त्याच्यानंतर हेक्टोग्रॅम, त्याच्यानंतर डेकाग्रॅम, त्याच्यानंतर ग्रॅम आणि नंतर आहे डेसिग्रॅम. ठीक आहे. हे किलोग्रॅम, हेक्टोग्रॅम, डेकाग्रॅम, ग्रॅम आणि डेसिग्रॅम. आता इथे पहा 3.5 किलोग्रॅम आहे. ठीक आहे. म्हणजेच ग्रॅम किती होईल? 3500 ग्रॅम. कारण इथे कशानं गुणलं आपण? 1000. परंतु आपल्याला रूपांतर करायचं आहे. पहा इथे जर गुणलं, हेक्टोग्रॅम जर म्हणलं असतं तर आपण 10 गुणलं असतं. डेकाग्रॅम म्हणलं तर 100 गुणलं असतं. आणि ग्रॅम म्हणलं तर 1000 गुणलं. आणि डेसिग्रॅम म्हणलं तर 10,000 गुणावं लागेल. म्हणजेच 3.5 गुणिला 10,000. ठीक आहे. म्हणजे इथे किती येईल मित्रांनो? तर 35,000 ग्रॅम. 35,000 डेसिग्रॅम. 35,000 डेसिग्रॅम. म्हणजे पर्याय क्रमांक किती? तर 3 उत्तर अपेक्षित आहे. आता आपल्याला सेंटीग्रॅम जर विचारलं असतं तर पुन्हा एक शून्य वाढवलं असतं आपण, लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर मिलीग्रॅम. मिलीग्रॅम हेच तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, हे खूप महत्त्वाचं आहे. हे जे एवढं अपेक्षित आहे की इथून कसं गुणत राहायचं, नंतर इथे वाढत 1 लाख, 10 लाख अशा पद्धतीने. त्यानंतर वजाबाकी करा. 8 तास 25 मिनिटांमधून 3 तास 50 मिनिटे काढायची आहे. 8 तास 25 मिनिटे मधून 3 तास 50 मिनिटं वजा करायची. हे काय करायची? वजा करायचे. आता इथे पहा, मिनिटातून वजा करायचे असते आणि तासातून वजा करायचे. आता 25 मधून 50 निघत नाही मित्रांनो. मग करायचं काय? तर इथे 7 घ्यायचे. इथला पूर्ण 1 तास इकडे द्यायचा. इथला 1 तासाचं कन्व्हर्शन मिनिटात करायचं. म्हणजे इथे किती होईल मित्रांनो? तर इथे 60 मिनिटं इकडं आले. इथला 1 तास म्हणजे 60 मिनिटं. आता ह्याची बेरीज करा. याची बेरीज किती होते? तर 85. किती बेरीज होते? 85. या 85 मधून 50 काढा. म्हणजेच किती राहील? 35 मिनिटं. आणि आता 7तून 3 गेले, किती राहिले? 4. म्हणजे 4 तास 35 मिनिटे. सरळ सरळ वजाबाकी करू नका. इथला 1 कमी केला, हे तास इकडे गेल्यावर मिनिटात रूपांतर करा.
इथे मिनिटात रूपांतर किती होईल? एका तासात 60 मिनिटं. या दोघांची बेरीज करायची म्हणजे झाली 85. 85मधून 50 गेले, 35 राहिले. आणि इथे 7तून 3 गेले, 4 राहिले. म्हणजे 4 तास 35 मिनिटे. पर्याय क्रमांक किती उत्तर येईल? तर 4 उत्तर येईल. त्यानंतरच गणित पहा. एका रकमेची 7 वर्षात दाम तिप्पट होते. एका रकमेची 7 वर्षात किती होते? दाम तिप्पट होते. 10,000 रुपये मुद्दलासाठी 7 वर्षात किती व्याज मिळेल? आता सरळ सरळ गणित आहे. आपण कोणतीही मेथड न वापरता आपण याच्यात उत्तर काढू शकतो. पहा, 7 वर्षात दाम तिप्पट. दाम तिप्पट किती रुपयासाठी? 10,000 मुद्दलासाठी. मग 10,000चे किती होतील? दाम तिप्पट म्हणजे 30,000 रुपये. आता 7 वर्षात व्याज किती मिळेल? कारण इथे व्याज किती मिळेल मित्रांनो? तर 30,000 रुपये मिळत आहे आपल्याला. तर 30,000तून इथे 10,000 रुपये गेले म्हणजेच किती? 20,000 रुपये. आपल्याला 7 वर्षात किती व्याज मिळेल? तर 20,000 रुपये व्याज मिळेल. कारण आपण 10,000 रुपये गुंतवले, 10चे झाले 30 आणि प्रत्यक्ष व्याज आपण जी मुद्दल आहे ती त्यातून वजा केली तर 20,000 रुपये व्याज मिळेल. म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. त्यानंतरचं गणित पहा. 1,000 रुपये मुद्दलाचे दरसाल दरशेकडा 10 दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज विचारले. मित्रांनो लक्षात ठेवा की सूत्राचा वापर न करता हे आपल्याला हे गणित आलं पाहिजे. पहा आपण कसं सोडवायचं. 1,000 रुपये 10 दरानं एका वर्षासाठी पहिले 1 वर्ष किती व्याज भेटेल मित्रांनो इथे? तर 10% दरानं 1,000चे. तर 1,000ला 10% म्हणजे 100 रुपये व्याज भेटेल. आता हे 100 रुपये इथे ॲड करा. 1,000मध्ये 100 रुपये ॲड करा म्हणजेच किती झाली रक्कम? 1,100 रुपये झाली. पुन्हा याचे 10% काढा तर किती होईल? 10% याचे. तर याचे 10% होईल मित्रांनो 110 एका वर्षासाठी. कारण आता हे 2 वर्ष झाले. तर 110 रुपये भेटायले. पहिल्या वर्षी 100 रुपये भेटले आणि दुसऱ्या वर्षी 110 रुपये भेटले म्हणजेच किती? 210 रुपये भेटतील. नाही तर आपल्याला ते चक्रवाढ व्याजाचं काय वापरावं लागेल? सूत्र. आणि सूत्रात किंमत टाकून ते कॅल्क्युलेशन खूप कठीण जाते. जर छोटी किंमत असेल तर या पद्धतीनं केलं तरी चालेल. नाहीतर मग आपल्याला ते सूत्र वापरावं लागेल. चक्रवाढ व्याज बरोबर P1 + R/100 n आणि नंतर किंमत काढावी लागेल. परंतु सरळ आहे ना. 1,000 रुपयाचे 10% किती व्हायले? पहिल्या वर्षाला 100 रुपये भेटायले. ते 100 रुपये इथे ॲड करा. 1,000 आणि 100 1100. 1100ला 10% म्हणजे किती झाले? 110. पहिल्या वर्षी 100 रुपये व्याज भेटलं, दुसऱ्या वर्षी 110 रुपये म्हणजे 210 रुपये. म्हणजे इथं पर्याय क्रमांक किती येईल मित्रांनो? पहिला. त्यानंतरचं गणित पहा. 75चे 80% टक्के म्हणल्यावर खाली आपण 100 घेतो बरोबर 80चे किती टक्के म्हणते? आता 80चे किती टक्के? x%. x/100. आता इथे गुणाकार करा मित्रांनो. पहा इथे 20 चोक 80, 20/5 100, 5 1 5 आणि इथे किती राहिले? 15. म्हणजे इथं उत्तर किती? 60. 80 x/100. x ची किंमत काढायची. x बरोबर 60. आता हे 80 छेदात जातील आणि हे अंशात जाईल 100. इथे पहा आता भाग देताना 20 चोक 80, 20/5 100 आणि 4 1 4 आणि इथे 15. आता 15/5 75. म्हणजेच इथे किती? 75% होतील मित्रांनो. आणि सरळ सरळ आहे. इथे जर 75चे 80% किती व्हायले? तर 60. 80चे किती टक्के होतील मग? 60 म्हणजे तर 75%. हे सुद्धा आपल्याला येईल. फक्त ज्याला येत नाही ती या पद्धतीने करा किंवा तोंडी सुद्धा. 75चे 80% किती होत आहे? 75चे 5 तुकडे पाडा आणि त्यातले 80% घ्या. किती होईल? 60. आणि 80चे किती होतील मग? हेच 60 तर 75.
कारण 80चे पहा 20 20 20 आणि 20 हे 60 किती व्हायले 75%. त्यानंतरचं गणित पहा 50चा 60% अधिक 60चा 30% अधिक 50चा 40%. हे तर तोंडी आपण करू शकतो. 50चे 60% किती मित्रांनो 5 × 30 30. 60चे 30% सायंत्रिक 18 आणि 50चे 40% 5 × 20. बेरीज किती व्हायली 50 आणि 68. हे झालं आपल्या तोंडी गणित. पहा 50चे 30 5 × 30 सायंत्रिक 18 आणि 5 × 20. परंतु आपल्याला जर गणित सोडवायचं असेल तर कसं 50 × 60% अधिक 60 × 30% अधिक 50 × 40%. इथे पहा हे शून्य कटले, इथे सुद्धा हे शून्य कटले, इथे सुद्धा हे शून्य कटले. 5 × 30 सायंत्रिक 18 आणि 5 × 20 म्हणजेच इथे किती उत्तर आलं 68. पर्याय क्रमांक 2 उत्तर. त्यानंतर 3/4 ला 6 त्याला y हे प्रमाणात आहेत. तिन्ही संख्या काय प्रमाणात आहे तर y बरोबर किती. आता हे 3 संख्या जर प्रमाणात असतील मित्रांनो तर मध्यपदाचा वर्ग करतात. मध्यपदाचा वर्ग. आता मध्यपद कोणता आहे मित्रांनो इथे तर 6. 6चा वर्ग आणि अंत्यपदाचा गुणाकार म्हणजे 3/4 गुणिला y. म्हणजे y ची किंमत काढायची. 6चा वर्ग किती 36. 3/4 y. y बरोबर 36 आणि 4/3. हे व्यस्त होईल इकडे आल्यावर. 3 × 3 इथे 12 भाग जातो. 12 × 48 म्हणजे y बरोबर किती येईल मित्रांनो आपलं किंमत 48. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. हे प्रमाणात म्हणलं की मध्य पदाचा वर्ग करायचा आणि इतर 2 पदाचा अंत्यपदाचा गुणाकार करायचा आणि ही क्रिया करायची. त्यानंतरचं गणित पहा 4 8 11 29 या संख्येमधून कोणती संख्या कमी करावी म्हणजे ती संख्या प्रमाणात येतील. पहा 4 8 11 29 यामधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे ती प्रमाणात येतील. आता लक्षात ठेवायचं मित्रांनो इथे जर आपण 3 वजा केली तर इथे राहायला 1, इथून 3 वजा केली तर 5, इथं 3 वजा केली ते 8, इथं 3 वजा केले तर किती 26. याचं प्रमाण होईन झालं 1 8 5 किती नाही होत. दुसरं पाहूया 2 वजा करा. इथून जर 2 वजा केली तर 2, इथे 6, इथे 9, इथे 27. पहा इथे हे प्रमाणात आहेत. इथे किती आहे हे प्रमाणात आहेत. पहा 2 6 तर 9 27. इथे जर आपण भाग दिला 2 1 2 2 त्रिक 6, 9 1 9 9 त्रिक 27 म्हणजे इथे उरायला किती मित्रांनो 1/3 बरोबर 1/3. हे काय प्रमाणात आहे. म्हणजे इथे कोणती संख्या वजा करावी लागेल आपल्याला 2 ही संख्या वजा करावी लागेल. त्यानंतरचं गणित बघूया. 2 संख्येचे गुणोत्तर 8/5 आहे. त्याच्यातील फरक 144 आहे तर मोठी संख्या कोणती. 2 संख्या कोणत्या 8x आणि 5x आणि याच्यातील फरक किती आहे 144 म्हणजे 8x 5x बरोबर 144. म्हणजे 8 मधून 5x गेले किती झाले 3x 144. x बरोबर 144/3 म्हणजे इथे किती होईल मित्रांनो तर 46. ही झाली तुमची काय झाली 48. ही झाली तुमची x ची किंमत. आता ती काय म्हणते मोठी संख्या कोणती. मोठी संख्या कोणती होती 8x. 8x बरोबर 8 × 48 आणि लहान संख्या विचारली असेल तर 5x म्हणजेच 5 × 48. आता 8 × 48 8 8 64 उरले 6 8 × 32 आणि 6 किती 38 384. आणि जर छोटी विचारली असेल तर 8 5 40 उरले 4 4 5 20 आणि 24 240. आता याच्यातला फरक पहा
144 आहे का? आहे. म्हणजे आपलं गणित बरोबर आहे. फक्त हे आपण टॅली करण्यासाठी सांगितलं आहे, परंतु आपल्याला विचारलं काय? मोठी संख्या विचारली. मग मोठी संख्या किती होईल? 384. 384 पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे मित्रांनो. गणित पहा. विक्रीची किंमत नफ्याच्या 20 पट असल्यास शेकडा नफा किती? विक्रीची किंमत नफ्याच्या 20 पट आहे, तर शेकडा नफा किती म्हणते? आता इथे नफा माहीत नाही, म्हणून नफा आपण यस घेऊया. आता नफा जर x असेल तर विक्री किंमत किती असेल? कारण 20 पट आहे, म्हणजेच ही किती होईल मित्रांनो? विक्री 20x. इथे दिलेली आहे विक्रीची किंमत नफ्याच्या 20 पट आहे, मग नफा x, विक्री किंमत 20x. आता नफा बरोबर काय सूत्र आहे आपलं? विकी वजा खकी. विक्री किंमत वजा खरेदी किंमत. आता इथे पहा नफा किती दिलेला? x, विक्री किंमत 20x वजा खकी. म्हणजेच खरेदी किंमत किती होईल इथे? खरेदी किंमत बरोबर किती होईल? 20 वजा x, 20 वजा x. म्हणजेच खरेदी किंमत होईल मित्रांनो इथे 19. 20x वजा x, सॉरी, मग 19x ही झाली तुमची खरेदी किंमत. शेकडा नफा विचारले. शेकडा नफा बरोबर काय राहते सूत्र? नफा भागीला खरेदी किंमत गुणिला 100. आता नफा किती आहे? तर नफा आहे आपला x आणि खरेदी किंमत किती काढली आपण? 19x. म्हणजे x कटले 100 भागीला 19. आता 100ला जर 19ने भागितलं तर 19 5 55, उरले 5, पुन्हा 0 घेतला, 19 दुने 38, उरले 12, डबल 0 घेतला म्हणजे 6 न भाग, म्हणजे 5.26% येईल मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर. तर हे लक्षात ठेवा, खरेदी किंमत काढली आपण आणि त्याच्यावरून शेकडा नफा. शेकडा नफा म्हणजे नफा आपण खरेदी किंमत गुणिला 100. हे सूत्र वापरलं की आपल्याला काय किंमत निघाली? 5.26. ही काय निघाली? शेकडा नफा विचारलाय ते आपली किंमत निघालेली आहे. त्यानंतर गणित पहा. एक घड्याळ 1140 रुपयाला विकल्यामुळे 5% तोटा होतो, तर 5% नफा मिळवण्यासाठी वस्तूची विक्री किंमत किती? पहा, 1140 रुपयाला विकल्यामुळे 5% तोटा होतो, म्हणजेच 95. 5% तोटा झाला, 100तून 5 गेले, 95%. आता 5% नफा मिळवण्यासाठी म्हणजे 105 मिळवण्यासाठी इथे किंमत किती? करा तिरपा गुणाकार. कारण आपण जर त्या दुसऱ्या लेंदी पद्धतीने गेले तर मित्रांनो वेळ पुरणार नाही, म्हणून ही सोपी पद्धत लक्षात ठेवा. 1140ला विकल्यामुळे 5% तोटा म्हणजे 100तून 5 काढा 95, आणि 5% नफा मिळवण्यासाठी 100 अधिक 5 105, तर त्याला विक्री किंमत किती? पहा, करा तिरपा गुणाकार. 1140 गुणिला 105 भागीला 95, ची किंमत झाली. आता इथे पहा, इथे 19, इथे 21 आलं आणि इथे 14, म्हणजेच इथे किती आलं मित्रांनो? 60. आता x बरोबर 60 गुणिला 21, म्हणजेच साइन दोन्ही 12, 1260. 1260 म्हणजे पर्याय क्रमांक किती उत्तर असेल मित्रांनो? पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. याला दुसऱ्या पद्धतीने करता येईल, परंतु ही सोपी पद्धत आहे, लक्षात ठेवा. ही पद्धत लक्षात ठेवली की आपण सहज गणित करू शकतो मित्रांनो. त्यामुळे अशा पद्धती आपण माहीत करून घ्या की 1140ला 5% तोटा होतो, 95 झाला, 5% नफा मिळवण्यासाठी 105 झालं आणि तिरपा गुणाकार. त्यानंतरचं गणित पहा. समान खरेदी किंमत असलेल्या 2 पुस्तकाच्या विक्रीची किंमतीत 60 रुपये फरक असून त्याच्या नफ्यातील फरक शेकडा 12 आहे, तर पुस्तकाची खरेदी किंमत किती? आता इथे खरेदी किंमत विक्रीतील फरक भागीला नफ्यातील फरक गुणिला 100 हे सूत्र आहे. आता इथे विक्रीतील फरक किती आहे? 60 रुपये, आणि नफ्यातील फरक किती आहे? शेकडा 12 गुणिला 100. पहा, 12 1 12, 12 5 60, म्हणजे 5 गुणिला 100, म्हणजेच किती झाले मित्रांनो? 500. किती? 500 रुपये.
म्हणजे पुस्तकाची खरेदी किंमत किती झाली तर 500. त्यानंतरचं गणित पहा. एका वस्तूच्या किमतीत 700 रुपयावरून 800 रुपये झाले. एका वस्तूची किंमत 700 रुपयावरून 800 रुपये झाली, तर मूळ किमतीत किती टक्के वाढ झाली. पहा आता इथे सरळ सरळ आहे की 700 रुपयाची वस्तू 800 रुपये झाली, म्हणजे वाढ किती झाली मित्रांनो, 100 रुपयाची वाढ. 100 रुपये वाढ झाली. आता लक्षात घ्या 700 रुपयावर 100 रुपये भेटतात, तर 100 रुपयावर किती रुपये भेटतील टक्के. 700 रुपयावर 100 रुपये, तर 100 आला किती, करा तिरपा गुणाकार. म्हणजे 700 गुणिला x बरोबर 100 गुणिला 100. x बरोबर 100 गुणिला 100 छेद 700. इथे 0 0 कटले. x बरोबर 100 भागिला 7. 100 भागिला 7. म्हणजेच इथे x ची किंमत पहा. 7 1 7. नंतर किती उरले मित्रांनो, 3 उरले. नंतर 7 चौक 28 उरले, पुन्हा 2. नंतर 7 2 14 उरले 6. नंतर 0 घेतला, 7 8 56. म्हणजेच 14.28 उत्तर येईल. x म्हणजे 100 आला 7 जर भागितला तर 14.28%. हे मूळ किमतीत किती टक्के वाढ झाली मग, तर 14.28% वाढ झाली. त्यानंतर अथर्वचा पगार हर्षलच्या पगाराच्या 20% जास्त आहे, तर हर्षलचा पगार अथर्वच्या पगारापेक्षा किती टक्क्याने कमी आहे. मित्रांनो हे गणित अतिशय सोपं राहते आणि असे मार्क तुम्ही जाऊ देऊ नका. असे प्रश्न चुकले नाही पाहिजेत. अथर्वचा पगार हर्षलच्या पगारापेक्षा 20% जास्त आहे, म्हणून पहिले काय करायचं, 20% जास्त आहे, 100 अधिक 20 गुणिला इथे 100 करायचं, संपलं. आता 120 गुणिला 100. जर 20% कमी म्हणलं असतं तर वजा आली असते. इथं 20% जास्त म्हणल्यावर अधिक करायचं, म्हणजे 20. आता इथे पहा भाग द्या. 6 20 सक आणि 20 1, म्हणजे 100 भागिला किती मित्रांनो, तर 6. आता 100 भागिला 6 म्हणजेच इथे 50 भागिला 3 येईल. म्हणजेच इथे किती उत्तर येईल मित्रांनो, तर भाग जर दिला तर 16 त्रिक 48, 16 आणि 3 2 उरतील, म्हणजे 16.2/3 उत्तर येईल. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. फक्त सोपी टेक्निक लक्षात घ्या की 20 आणि इथे किती टक्क्याने जास्त आहे, तर 20%. 20 अधिक 120 गुणिला 100. इथं जर कमी असतं 20% तर वजा, इथं 80 आलं असतं. त्यानंतर गणित पहा. साखरेचा दर 25% वाढला, साखरेचा वापर किती टक्क्याने कमी करावा म्हणजे खर्चात वाढ होणार नाही. ही याचप्रमाणे पहा. 25 125, कारण 100 अधिक 25 125 गुणिला 100. ही सूत्र लक्षात ठेवा. 25 100 अधिक 25 गुणिला 100 म्हणजेच किती होईल, इथे 125 येईल. 100 अधिक 25 125. सरळ सरळ 25% वाढला, 100 अधिक 25 म्हणजे 125. आता 25 1 25, 25 5 125, म्हणजे 100/5 म्हणजेच किती, 20%. खर्च कमी करावा तेव्हा वाढ होणार, खर्चात वाढ होणार नाही, म्हणजे 20%. त्यानंतरचं गणित पहा. ताशी 56 किमी वेगाने जाणारी गाडी जर निम्म्या वेगाने गेली तर ती निर्धारित ठिकाणी 2 तास उशिरा पोहोचते, तर गाडीने एकूण किती अंतर प्रवास केला. तर पहा मित्रांनो, ताशी वेग किती आहे पहिल्या गाडीचं, गाडीत 56 किमी ताशी वेग आहे. आता गाडीचा वेग निम्म्या वेगाने केला म्हणजेच किती, 28 किमी. ठीक आहे, तर गाडी निर्धारित ठिकाणी 2 तास उशिरा पोहोचते म्हणते. आता इथे लक्षात घ्या, 56 किमी 28 किमी, या दोघाचा लसावी किती येईल मित्रांनो, तर लसावी राहील, मोठी संख्या राहते म्हणजेच किती, 56 राहील. आता इथे 56
भागीला 56, म्हणजे इथे किती वेळ लागेल 1, आणि इथे 56 भागीला 28, म्हणजे इथे किती 2. आता फरक किती झाला 60 मिनिटे. किती झाला 60 मिनिटे. म्हणजेच पहा 56 या दोघात फरक किती झाला 60 मिनिटं, 1 तासाचा. आता 56 किमीला जर 60 मिनिटे लागत असेल तर इथे 2 तास उशिरा, म्हणजे 120 मिनिटाला इथे किमी किती. तर मित्रांनो पहा तिरपा गुणाकार करा इथे. म्हणजेच कसा होईल 60 गुणिला x बरोबर 56 गुणिला 120, x बरोबर 56 गुणिला 120 भागीला 60. इथे 60 जर भाग दिला 60 एक 60, 60 2 120, x बरोबर किती होईल मित्रांनो 112 किलोमीटर. पर्याय क्रमांक किती 3 उत्तर असेल, हे लक्षात ठेवा 112. त्यानंतरचं गणित पहा. 5 क्रमावर समसंख्येची सरासरी 66 आहे. सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्येची बेरीज किती. 5 क्रमावर समसंख्येची सरासरी किती आहे 66 आहे. म्हणजेच ही मध्यभागी ठेवायची आणि इकडे 2 म्हणजे 68 70, इथे किती 64 आणि 62. हे झाल्या 5 क्रमावर समसंख्या, त्याची सरासरी किती 66. सर्वात लहान किती झाली 62 आणि सर्वात मोठी 70. 62 अधिक 70 बरोबर किती होईल मित्रांनो 132. म्हणजेच किती पर्याय क्रमांक 3. या पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने लक्षात ठेवा की सरासरी किती दिली 66. मग या बाजूला 2 या बाजूला 2, कारण एकूण संख्या किती झाल्या 5 झाल्या, तर 132. हे 2 सर्वात लहान संख्या 62 आणि मोठी 70, या दोघांची बेरीज 132 होईल. पहा या गणितात कसं करायचं मित्रांनो. पहा m म्हणजे मॅन, d म्हणजे इथे डे आणि t म्हणजे टाईम, आणि हे वर्क किती खेळणी तयार करतात. तर इथे पहा 15 कामगार किती 12 दिवसात आणि टाईम किती दिला आहे 8 तास, किती खेळणी तयार करतात 100 खेळणी. आता M2 काढायचं आहे, कारण कामगार किती लागतील मजूर किती विचारलं आहे. D2 किती आहे, तर डे किती आहे 18, आणि इथे 10 तास काम करतात आणि किती खेळणी तयार करतात 150. आता इथे M ची किंमत काढायची आहे M2, म्हणजेच इथे 15 गुणिला 12 गुणिला 8, 15 गुणिला 12 गुणिला 8 छेद 100 गुणिला, आता हे व्यस्त होईल म्हणजेच किती 150, आणि 18 गुणिला 10. इथे पहा 50 दुनी 100 आणि 50 त्रिक 150. त्याच्यानंतर इथे पहा साइन त्रिक 18, साइन दुनी 12. त्यानंतर इथे 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 3 3 कटले. नंतर इथे 4 आणि हे 2 सुद्धा याच्यासोबत कटले. म्हणजेच राहिले किती मित्रांनो 3 गुणिला 4 M2. 3 गुणिला 4 म्हणजेच किती, म्हणजेच M2 ची किंमत निघाली 12. M2 ची किंमत किती निघाली 12. म्हणजेच 15 कामगार 8 तास काम करून 10 खेळणी 12 दिवसात पूर्ण करतात. तर 10 तास काम करून 150 खेळणी किती दिवसात पूर्ण होतील मित्रांनो, तर 12 दिवसात. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. त्यानंतरचं गणित पहा. एक भांडे 2/3 भरले आहे. जर भांडे पूर्ण भरण्यासाठी आणखीन 50 लिटरची आवश्यकता असेल तर भांड्याची क्षमता किती. आता 2/3 भरलेले आहे, रिकामी किती आहे मित्रांनो, तर रिकाम्या 1/3. आता 1/3 म्हणजेच भांडे पूर्ण भरण्यासाठी किती आवश्यकता आहे, तर 50 लिटर.
म्हणजे रिकामे किती आहे तर 50. म्हणजे इथे लक्षात द्या की 1/3 म्हणजेच 50. म्हणजे इथे किती होईल x बरोबर 50 गुणिले 3 म्हणजेच किती होईल 150. इथे भांड्याची क्षमता किती असेल तर 150 लिटर. पहा आता जर आपण 50 लिटर हे 1/3 घेतले तर 2/3 किती होईल 100 आणि 1/3 50. या दोन्हीची क्षमता किती झाली तर टोटल 150. म्हणजे उत्तर किती येईल पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. अशा पद्धतीने मित्रांनो आपण या गणिताचा व्हिडिओ इथे पाहिला आहे. बऱ्याच गोष्टी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर झाल्या असतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझे चॅनल ASW गुरुजीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.